सखी सावली काव्यांजली। तुझा आणि माझा संबंध संपलाय, निघ इथून। नाही निघणार, माझे पैसे मिळाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये। काव्या, तू तू ओकेस? ओके, बस झाली तुझी नाटकं श्रेष्ठ, खूप झालं। आता जर तू काव्याच्या दिशेने नजर जरी टाकली ना तर तू एक स्त्री असे विसरून जाईन मी। मग माझ्यासारखा वाईट कोणी नसेल। अगं तुझी लायकी नाहीये तिच्या समोर उभी राहायची। माझी काय लायकी आहे ना ते दाखवेन मी तुला। परत ये ना तू माझ्याकडे, मग बघते मी। एक मिनिट श्रेष्ठ, हे इथून पुढे तुला कधी भेटणार नाहीच आहे, पण तू सुद्धा आमच्यापैकी कोणाच्याही समोर यायची हिम्मत करू नकोस। ते पैसे आमचे होते आणि ते आम्हाला परत मिळाले, त्यामुळे तू निघ इथून आता। आणि हो, मला माहिती आहे तुला ते जमणार नाही, पण तरी आयुष्यात जरा चांगला वागायचा प्रयत्न तरी कर। काव्या, तू निघ। सॉरी, माझ्यामुळे पुन्हा तुला त्रास झाला। जाऊ दे ना। काव्य, तू श्रेष्ठाला गाठून हे सगळं केलंस, तू मला सांगितलं का नाहीस? हे असं करणार आहे हे जर मी आधी सांगितलं असतं तर माझ्या काळजीने तुम्ही मला एकटीला करूच दिलं नसतं। तर मला सांग, आता ते पैशांचं काय करणार आहेस तू? आईंनी ही रक्कम भरण्यासाठी त्यांचे दागिने गहाण ठेवले होते। ही गोष्ट खूप खाती आहे मनाला। आपण ना आईंचे दागिने त्यांना परत आणून देऊ। कमालच तू, हे सगळं तुझ्यामुळेच घडू शकलं। थँक्यू सो मच। अंजली, ब्रेकफास्ट झालं ना रेडी? वाढ ना प्लीज, खूप भूका लागलेत आणि मला नंतर कामालाही जायचं अर्जंटली। प्लीज लवकर वाढ। हो, पण थोडा वेळ थांबूयात ना। का थांबायचंय? अगं ते खोळंबले, त्यांना उशीर होतोय जायला। वाढ नाही तर आशू तू वाढ, प्रीतम रावा। काकू थांबूयात थोडा वेळ। अगं पण कशासाठी थांबायचं? डॅड, मावशी येत असतील ना? अगं ती नाही येणार नाश्ता करा, तू वाढ। तू बसतेस ना? नाही, तुम्ही सुरुवात करा, मी आलेच। मावशी, तुम्ही नाश्ता करायला खाली का आला नाही? सगळे तुमची वाट बघत होते। बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी नाश्ता इथेच घेऊन आले। हे घ्या, खाऊन घ्या। नाही, मला भूक नाही। मावशी, असं करू नका प्लीज। माझा राग अन्नावर काढू नका। बरं, मी भरवते। एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून। मावशी, तुमचा माझ्यावर राग आहे, मी मान्य करते, पण निदान तुम्हाला तुमच्या मुलाची तरी काळजी आहे ना? हे बघा, तुमच्यातले वाद मिटावेत, प्रीतमने पुन्हा पहिल्यासारखं तुमच्याशी बोलावं अशी माझी इच्छा आहे। आणि ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। पण त्यासाठी तुम्हाला माझं थोडं ऐकावं लागेल। मावशी, मी तुम्हाला आवडत नाही हे मला माहिती आहे, पण निदान प्रीतम समोर तरी असं दाखवा की तुम्ही मला एक्सेप्ट केलं। जर तुम्ही असं वागलात तर प्रीतम पुन्हा पहिल्यासारखा तुमच्याशी वागेल आणि आपल्यात जे काही आहे ते नंतर बघूयात ना। पटतंय ना मावशी तुम्हाला? मग थोडं खाऊन घ्या ना प्लीज।
पुरे मला घेऊन जाते. चला लवकर, मुलं केव्हाची तयार झाली आहे. लवकर निघालो नाही तर लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. तुमचं चहा पाणी झालं की नाही? मी आत्ताच आवरून आले, मला जरा खाऊ तरी द्या. विशू, अरे तू पण चल ना लग्नाला आमच्या बरोबर. नाही नको, जाऊ दे. अगं तुम्ही जा. आज संडे सुट्टी आहे, मग न यायला काय झालं? हो बाबा, तुम्हाला माहिती आहे ना तिथे खूप गर्दी असते. मला गर्दीत आवडत नाही. आणि कोणाचं लग्न आहे मी तर ओळखत पण नाही त्यांना. तुम्ही जाऊन या. बरं ठीक आहे. मग काव्या तू तरी चल, याला राहू दे. ठीक आहे, मी आवरून येते. आई काय झालं? ऐक ऐक, थांब एक मिनिट. काय झालं तू? पोटात दुखायला लागलं मला. विशू, नाही आता आम्ही जात नाही लग्नाला. अहो तुम्ही जा, याच्या जवळ कोणीतरी पाहिजे ना, मी थांबते. अगं नाही नाही, कशाला? मी बघतो. काव्या आहे ना, काव्या बघेल ना माझ्याकडे, ती देईल औषध मला. अच्छा, असा आजार आहे होय? बर. अरे नको रे राजा, नको. तुझ्याजवळ इथं कोणीतरी थांबायला पाहिजे ना, मी थांबते बाबा. माझं लक्ष लागणार नाही ना तिथे. संपलं सगळं. हा? संपलं. इडली 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 संपली माझी. आणि मला एवढं दुखत नाहीये, म्हणजे दुखतंय पण एवढं दुखत नाहीये. आणि मी घेतो ना औषध, काव्या देईल मला औषध. एवढं काही सिरियस नाहीये. काय तुम्ही हे बघा, मी मस्त आहे. दिखताय ना मग? नको आता, नाहीच. बस तिकडे जाऊन तुझी काळजी वाटत राहील मला. हो अगं, पण मुलांचा मूड आहे. मी असं करतो, त्यांना कुठेतरी इथेच फिरवून आणतो. बर. काव्या, कारली आहेत ना? हा. हा, मग त्या कारल्याचा ज्यूस कर आणि ह्याला दे, म्हणजे ह्याची पोटदुखी थांबेल. हा विशू, आलेच मी. आणि नाही खाल्लं ना तिने? मी म्हटलं होतं तुला, ती नाही ऐकणार. जाऊ दे, तू खा. नको, मी खाईन नंतर. गुड मॉर्निंग. अंजली, मला पण वाढ. खूप छान. खूप मस्त झालं. खरंच सांगते, मी मनापासून कौतुक करतेय. खूप छान चव आहे अंजलीच्या हाताला. काय काय झालं? असे का बघताय सगळेजण माझ्याकडे? म्हणजे खरंच आवडलेत मला. प्रीतम, अंजलीचं कौतुक करतेय मी. आता तरी झालं ना तुझं समाधान? बोलशील ना आता माझ्याशी? आई, दिस इज नॉट डन. क्षणभर वाटलं तू खरंच मनापासून तारीफ करतेस तिची. फक्त मी तुझ्याशी बोलावं म्हणून सगळ्यांसमोर तू कौतुक करतेस तिचं. जबरदस्तीचं कौतुक नको आहे मला, काही गरज नाही त्याची. जेव्हा अंजलीला तू मनापासून स्वीकारशील, मनापासून कौतुक करशील तिचं, तेव्हा बोलू आपण. आज एक प्रयत्न केला होता पण तो अपुरा ठरला. आता या माय लेकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी वेगळाच विचार करावा लागला. वा, इथे माझ्या प्लॅनची घडी विस्कटली आणि तू कपड्यांना घडी घालतेस. चांगले लग्नाला जात होते, मध्येच काय बी नसलं कोणाच ठाऊक. तुमची ओव्हर ऍक्टिंग नडली, बाकी काय. पण मला
मला एक कळत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना बाहेर पाठवायचंच कशाला होतं? जर मी त्या दोघांना बाहेर पाठवलं नसतं तर आपण दोघांनी वेळ कसा घालवला असता, म्हणून मी त्या दोघांना बाहेर पाठवलं. आई तुम्ही काकू काय घेऊन चालली होती? म्हटलं ना मी पदराचे आहे ते दाखव. काही नाहीये म्हटलं ना. अंजली हे काय चाललंय तुझं? मग हे काय आहे आई? चोरी करत होतीस ना? आणखी काही गोष्टी उचलल्यात त्यांनी घरातून. काय काही नाही केलं मी, खरंच अगं. तुला काय वाटलं कुणाला काही कळणारच नाही, हो ना? हे बघ आई, मी तुला आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे देऊ शकते. बोल, का केली चोरी? काय विचारते मी? चोरी का केली सांग. थोडी पैशांची गरज होती. पैसे कशासाठी हवे होते? तुझ्या सांगण्यावरून खोटं भविष्य सांगणाऱ्या गुरुजींना द्यायला हवे होते, हो ना? मावशींच्या डोक्यात तूच विष कालवलंस आई. गुरुजींना तूच काहीतरी खोटं नाटं सांगायला लावलंस. अंजली आणि प्रीतमला तूच वेगळं केलंस. ते सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. काय काय पुरावा आहे तुझ्याकडे? ते तुला कशाला सांगू मी? ते सगळे पुरावे पोलिसांनाच देते मी आता. या घरात या व्यतिरिक्त बरेच पराक्रम केलेत तुम्ही दोघांनी, हो ना? हे बघ आई, तुला मी शेवटचं सांगते. आत्ताच्या आत्ता कबूल कर, पुन्हा तुला संधी मिळणार नाहीये. काव्य मी खरंच काय केलं नाहीये. तू ना अशी ऐकणार. लाडू हे घे, मी ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊनच येते. दादा थांब, तू तुझ्या आईला पोलिसात देणार आहेस? अगं आईसारखं कधी वागली आहेस तू? हे बघ आई, तुझ्याकडे शेवटचे 2 पर्याय आहेत. एक, प्रीतम आणि अंजलीला वेगळं करण्यासाठी तू जे काही उद्योग केलेस ते सगळे कबूल कर आणि हे घर सोडून निघून जा. नाहीतर मधुरा मावशींना तू केलेल्या चोरीबद्दल मी सांग, म्हणजे मला दुसरं काही करायची गरजच पडणार. मग आयुष्यभर तुरुंगात राहा. बोल, काय मान्य आहे तुला? आई हा? ऐक ना, उद्या माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. रादर आपल्या सगळ्यांसाठी. का? काय आहे उद्या? उद्या काव्याचा वाढदिवस आहे ना, आणि मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. म्हणजे काहीतरी छान करायचंय. ती खुश झाली पाहिजे असं काहीतरी. खरंच विशू? होय, तिने माझ्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी इतकं केलंय. मी तिच्यासाठी इतकं तर करूच शकतो. जे जे शक्य होईल ते सगळं करायचा प्रयत्न करेन मी. तिला नक्की छान वाटेल. हो, मला तिला सगळ्यांसमोर सांगायचं की ती माझ्यासाठी किती महत्वाची आहे. खरंच रे विशू, उद्याचा दिवस तिच्यासाठी खास करायची जबाबदारी आपली. येस, मी आहे तुझ्यासोबत. सांग बरं, काय प्लॅन आहे तुझा?
काय झालंय? या दोघींना इथे का आणलंय? या दोघींनाही तुम्हाला काहीतरी सांगायचं. तू सांगतेस का मी सांगू? ताई, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली हो. कसली चूक? प्रीतम रावांच्या पत्रिकेच्या बाबतीत जो घोळ झाला होता. घोळ नाही आई, खरं काय झालं ते स्पष्ट सांग. त्या दिवशी प्रीतम रावांच्या पत्रिकेच्या बाबतीत गुरुजी जे काही बोलले ते सगळं आम्हीच पैसे देऊन बोलायला लावलं होतं. काय सांगताय तुम्ही? अहो पण असं का केलं तुम्ही? अंजलीला तुम्ही घरातून बाहेर काढावं म्हणून. काय बोलताय तुम्ही? म्हणजे त्या गुरुजींनी सांगितलेलं सगळं खोटं होतं मावशी. हो, आणि इतके दिवस तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही. त्या दिवशी सुद्धा गुरुजींचा खोटेपणा उघड करण्यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलो होतो. हो पण त्या दिवशी त्या गुरुजींनी तसं काही सांगितलंच नाही. कारण मीच त्यांना दुप्पट पैशाचं आमिष दिलं होतं, म्हणून ते इथे आल्यानंतर पलटले आणि काव्या काहीच सिद्ध करू शकले नाही. आणि मी तर समजत होते की त्या गुरुजींनी जसं सांगितलंय तसंच सगळं घडतंय. पण लगेचच प्रीतमच्या डोक्यात ती कुंडी सुद्धा मीच पाडली होती. बोला दादासाहेब, काय आदेश आपला? ए, आदेश वगैरे काही नाही. उद्याचं तुझं प्लान काय ते सांग. नथिंग मच. का रे? अरे विसरलंस, उद्या तुझ्या लाडक्या वहिनीचा वाढदिवस आहे. हा बरं हे बघ, आपण तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय. ठीक आहे, तू मावशी काका अंजली सगळ्यांना घेऊन इथे यायचंय. आणि हो, काव्याला हे अजिबात कळू द्यायचं नाही. ओके? बात आहे डन. पण तू काव्या वहिनीसाठी इतका मोठा सरप्राईज प्लॅन केलायस, खरंच ऐकून खूप छान वाटलं. वहिनीसाठी काही पण. ठीक आहे, चल ठेवतो. तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय? कळतंय का? तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही माझ्या प्रीतमच्या डोक्यात कुंडी. देव न करो त्याला कुठे वर्मी लागलं असतं, त्याचं काही बरं झालं असतं. आणि कशासाठी केलं ते तुम्ही? कशासाठी केलं? मी अंजलीला घराबाहेर काढावं म्हणून? तीच अंजली जी तुम्हाला या घरात घेऊन आली, तुम्हाला आधार दिला, तिच्याशी असं कसं वागू शकता तुम्ही? इतकं उलट्या काळजाचं कोण असू शकतं? प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब करण्याच्या नादात तुम्ही माझ्या प्रीतमला माझ्यापासून दूर केलं. मी तुम्हाला माफ नाही करू शकत. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. काव्या, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि या दोघींना त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. मधुराताई, चुकलं माझं, पाया पडते, तुमच्या दया करा हो माझ्यावर. आमच्या दोघींचं चुकलं, आम्ही परत असं नाही वागणार. पुन्हा वागणार नाही? काय भरोसा? कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? पैसे देऊन त्या गुरुजींना खोटं बोलायला लावलं,
सतत त्या अंजलीच्या विरोधात माझे कान भरत राहिलात आणि मी मूर्ख तुमचं ऐकत राहिले. तुमच्यामुळे रोज रोज माझ्या घरात भांडणं होत होती. तुमच्या दादानं अंजलीला, माझ्या प्रीतमला, माझ्या मीनाक्षीताईला मी किती दुखावलं, किती त्रास दिला, फक्त तुमच्यामुळं. एका आईच्या भावनेशी खेळलात तुम्ही. एका आईचा शाप लागेल तुम्हाला, शाप लागेल. प्रत्येक कथेचा एक गोड शेवट असतो, पण जेव्हा एका कथेचा शेवट असतो तेव्हाच ती दुसऱ्या कथेची सुरुवात असते. काव्यांजलीच्या आमच्या संपूर्ण परिवारावर तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि सुरू होणाऱ्या नवीन कथेचं, अबीर गुलालचं कलर्स मराठी परिवारात खूप खूप स्वागत.